तर आपण इथपर्यंत आलो होतो बघ. असं होतं आपलं. हे पण 5 वाजत होतं. 1 2 3 4 5 5च होते ह्याच्यावर पण. इथं डबल बॉन्ड, इथं असं, इथं असं. ठीक आहे. तर आता सांग, आपण नंबरिंग कशी केली होती? 1 2 3 4 5 बरोबर आहे का? ओके. हां 2 3 डायइथाइल 2 3 डाय कॅपिटल करावं लागेल डायइथाइल ब्रॅकेटमध्ये ना. हो 1 ब्रॅकेट. शाबाश. हां पेंट 3 इन सायक्लो पेंट 3 इन YL सायक्लो सायक्लो. सायक्लोपेंट आहे का नाही? हो हो 3 पेंट 3 इन YL. हां एकच मिनिट. हां तर चालतं. ते एक मुलगी आली होती विद्यार्थिनी. तर बा 2 3 डायइथाइल सायक्लोपेंट 3 इनिल हे झालं. आता सांग पुढे. हो पेंट पेंट 1 2 2 पेंट 2 पण नाही ना. आता काय राहिलं? रूट वर्ड झाला तुझा आहे का नाही? हो फ्लो राहिला आपला. फ्लो चुकला. हो रूट वर्ड झाल्याच्या नंतर काय असतं? प्रायमरी सफिक्स. हां मग एन इन वाय एन आहे का नाही? हां इथं पेंट 10 एन, कारण का ह्याला काही नंबर नसतो म्हणून काही डॅश करायची गरज नाही. हां आत्ता सेकंडरी सफिक्स 2 1 2 ओ एन ई. काय कट करायचं? आणि एन च ई कट करायचं. राईट. चलो आता बऱ्यापैकी यायला तुला, काय अडचण नाही. हो एकच मिनिट जरा, एकच मिनिट नंबरिंग. मी जरा चल सर्वात पहिले आता हे नाही. हे पण जमत थांबा.
चल, सर्वात पहिले काय ओळखणार? PFG प्रेफरन्स कोणत्या PFG ला द्यायचा ते? कोण? अल्कोहोल OH. PFG झाला. त्याच्यानंतर कार्बन चेन सिलेक्ट करायची. कोणती, रिंग करणार का चेन करणार? चेन. कारण का तर रिंग वरती नाहीच आहे ना. हा. सो हे झालं तुमचं पॅरेंट. ठीक आहे, पूर्ण घ्यावं लागतं असा. चला, नंबरिंग हो. कोणीकडून करणार? हो, एकच मिनिट. इथे एक असं सबस्टिट्यूएंट. हा, बोला आता कोणीकडून नंबरिंग करायची? समजा आपण बघूया दोन्हीकडून. तुला दोन्हीकडून नंबरिंग केली तर PFG ला सेम यायले. PFG ला सेम आहे. मग आता कुणीकडून करायचं? नंतर कुणाला म्हणतो बघ ना. सबस्टिट्यूएंट पाहायचा आता. सबस्टिट्यूएंटला राईट साइड करून द्यायचं. का? सबस्टिट्यूएंटला राईट साइड कडून काय राईट कमी साइड आहे का? करून दिलं असतं. हा. लेफ्ट साइड कडून हा पण सबस्टिट्यूएंटच आहे ना. हो. मग त्याला 5व्या नंबरला यायलाय. मग इकडून पण 5व्या नंबरलाच आहे. म्हणजे सबस्टिट्यूएंटचा बघ, PFG जर विचार केला तर दोन्हीकडून काय आलंय? 7 यायलंय. सबस्टिट्यूएंटचा विचार केला तर 3 सबस्टिट्यूएंट आहेत. हे पण सबस्टिट्यूएंट आहे, कॉम्प्लेक्स विसरू नको. हो. मग सबस्टिट्यूएंटचा विचार केला तर लाल वाली नंबरिंग काय कोणते? रेड वाली 5, 7, 9, बरोबर का? हो. हा, रेड वाली. आणि पर्पल वाली काय म्हणते? 5, 7, 9. 5, 7, 9 असं म्हणतो. मग आता अल्फाबेटिकल ऑर्डर. व्हेरी गुड. सबस्टिट्यूएंट अल्फाबेटिकली छोटा कोण आहे ते बघायचं. कोण आहे? हो. NH2. अमायनो. तसं ते ह्याचं बघावं लागते बरं का ना. ह्याचं पण अमायनो पासूनच सुरू होत आहे, परंतु अमायनोच्या पुढे पण त्याच्यामध्ये बरंच काही आहे, म्हणून आपण ह्याला महत्व देणार. आणि एनिवेज त्याला जरी महत्व द्यायचं म्हटलं तरी काय अर्थ नाही, कारण त्याला दोन्हीकडून 7च येणार आहे. म्हणजे आपण ह्या अमायनोला महत्व दिलं अल्फाबेटिकली. ते रेड वालं 9 द्यायला आणि पर्पल वालं 5 द्यायला. सो पर्पल वाली करेक्ट आहे. कळलं? हो. मग हे कट. चलो आता सांग सबस्टिट्यूट. आता नाव द्यायचं आहे का नाही? नावामध्ये पहिल्यांदा कोण असते? सबस्टिट्यूएंट. रूट वर्ड, अल्केन, अल्किन, अल्काइन आणि नंतर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा सफिक्स. चल सबस्टिट्यूएंट सांग. कोणते कोणते सबस्टिट्यूएंट? अमाइन, अल्कोहोल. अमाइन प्रिफिक्स मध्ये अमिनो. हा, अमीन. हा, हे अमिनो. इथाइल. हे एक आहे ना. हो. सांग त्याचं नाव. नंबरिंग कुठून द्यायची? NH2 पासून. नाही, पहिला कार्बन. डबल बॉन्ड पासून पॅरेंट चेनला जिथे गाठायचे त्यापासून. हा, डबल बॉन्ड पण नाही. महत्व कशाला आहे? पॅरेंट चेनला जो कार्बन चिटकला तो. आता कुणीकडे जायचं? अँटी क्लॉकवाईज. कारण अमायनोला कमी नंबर येतो अँटी क्लॉकवाईज. आता सांग नाव.
नाव सांग. 7 in bracket हम्म. 3 amino हम्म. pent 1 in पेंट नाही, पेंट नाही, सायक्लोपेंट. हा cyclopent सायक्लोपेंट 1 1 in 1 in येईल, राईट. हो हा हो 5 वर आहे, हा 9 वर आहे. चला पहिल्यांदा कोण लिहिणार सांग. amino किती? 5 amino त्यानंतर ती सायक्लोचं लिहायचं. कारण का तर ए पासून सुरू व्हायला म्हणून सांग. 7 हा 3 in bracket 3 कॅपिटल लिहा, वर्ड पहिला ब्रॅकेट मधला. हो cyclopent 1 in आता 9 ethyl हा वाला 9 ethyl. हम्म. आता रूट वर रूटवर 13 वाला ट्रायडेक, अनडेक, डोडेक, ट्रायडेक, टेट्राडेक आहे का नाही तसं. हो नाही नाही, ट्राय नाही, डो डोडेक. न डो डो डो, कारण 12 आहे. हा एक चूक झाली आपली, डोडेक एक चूक झाली. इथं 11, इथं 12 येते, इथं 13 येते का नाही. हा मग हे हा ट्रायच. हा ट्रायडेक ट्रायडेकेन 7 ओल डेक्कन 7 ओएल. ठीक आहे. ओल आणि हे कट करावं लागेल, ई कट. राईट. हो आता अंदाज तुला आलाय. आता हो शीट दिल्याच्या नंतर काय होऊ शकतंय तुझं काम भरपूर. हे तुला सोपं चालेल, काय अडचण नाही. कळतंय ते. हे चालतं. मग हे तर झालं. त्याच्यानंतर आता ॲरोमॅटिक कंपाऊंडचं काय असते छोटं मोठं सटरफटर माहिती, जे की हळूहळू आणखी क्लिअर होते जसे चॅप्टर होतील आपले तसे. हेच आतापर्यंत जे होतं तेच जास्त होतं. आता मी तुला शीट देतो, शीट दिलं की तू ते मात्र करायचं व्यवस्थित. हो तर हो सबस्टिट्युएंट, आता बघा ॲरोमॅटिक कंपाऊंड विषयी काय. सर्वात पहिले तर काही नावं ॲरोमॅटिक कंपाऊंडचे आयुपॅकनं कॉमन नावच जशाला तसे ॲक्सेप्ट केलेत. आणि जो बेन्झिन असते, ही रिंग, बेन्झिनची रिंग, त्याच्यावरचा जो सबस्टिट्युएंट आहे त्याला प्रिफिक्स म्हणून लिहायचं असते. जसं की हे बेन्झिन आहे आणि त्याचा हा सबस्टिट्युएंट मिथाईल आहे, त्याला काय म्हटलं, मिथाईल बेन्झिन. कळलं का. हो पण त्याला टॉलिन म्हणतात. ते टॉलिन, ह्याचं स्पेलिंग चुकलं, टॉलुइन आहे. बघा स्पेलिंग जे आहे ना ते आहे टॉलुइन, पण त्याला म्हणतात टाउलिन. ठीक आहे. त्याच्यानंतर हो तसंच पुढे बघा आता. तसंच हे बघा, हे बेन्झिन आहे आणि बेन्झिनच्या वर हा काय आहे, मिथॉक्सी ग्रुप आहे. पुन्हा ते लिहिण्याची पद्धत चुकली. किती हे असं नसतं लिहायचं. हे जो बॉन्ड बनलेला असतो ना, हा ऑक्सिजन सोबत असतो, ते ऑक्सिजन लिहायचा. कळेल का छोट्या छोट्या चुका. हो त्या हो चुका सहसा विद्यार्थी करत असतात. तर ह्याला आता काय म्हटलं आपण, मिथॉक्सी बेन्झिन म्हटलं. का म्हटलं, कारण हा जो आहे
तो अल्कॉक्सी ग्रुप आहे. म्हटलं होतं ना मी, OR हा अल्कॉक्सी ग्रुप आहे. तर हा आहे मिथॉक्सी आणि पुन्हा हा मग बेन्झीन. पण त्याचं कॉमन नाव आहे ॲनिसोल आणि ते ऍक्सेप्टेड आहे आयुपॅक मध्ये. हो. तसंच हे बघ, अमायनो बेन्झीन, त्याला ॲनिलीन म्हणतात, ते पण ऍक्सेप्टेड आहे. म्हणजे आयुपॅक हे पण आहे, हे पण आहे, हे कॉमन पण आहे आणि हे आयुपॅक पण आहे. नायट्रोबेन्झीन, नायट्रोबेन्झीन, पण ह्याला काही दुसरं नाव नाही. तसंच ब्रोमोबेन्झीन दिसलं. हो. आता डाय सबस्टिट्यूटेड जे आहेत, डाय सबस्टिट्यूट म्हणजे आतापर्यंत काय होतं, एकच सबस्टिट्यूशन होतं बेन्झीनवर, आहे का नाही. हो. आता दोन दोन जर सबस्टिट्यूएंट असतील, आता सर्वात पहिले ती ही चूक झाली याची, गोल काढायची विसरते. आणि मॅक्झिमम चुका हे पण होत असतात, गोल काढायची विसरते. गोल पाहिजेच बेन्झीन म्हटल्यावर, त्याशिवाय रेझोनन्स कसं होणार. मग डाय सबस्टिट्यूटेड असेल तर काही नाही, 1,2 डायब्रोमो बेन्झीन आहे का नाही, 1,2 डायब्रोमो बेन्झीन. परंतु ह्या जवळच्या पोझिशनला ऑर्थो देखील म्हणतात, एकमेकाच्या जवळ असलं की ऑर्थो म्हणतात. म्हणजे हे असे जमतं, इथब्रोमिन इथब्रोमिन, म्हणजे एकमेकाला जवळ चिटकून असलं की ऑर्थो म्हणायचं. ऑर्थो डायब्रोमो बेन्झीन असं म्हटलं तरी हेच आहे, दोन्ही नाव आयुपॅकच आहेत. अगोदर हे कॉमन नाव होते, कंसात लिहिलेले सर्व नाव कॉमन होते बरं काय. आता पण हे कॉमन नाव आहे, पण ह्या कॉमन नावांना आयुपॅकचा पण दर्जा आहे. म्हणजे असे कॉमन नाव ज्यांना आयुपॅकचा दर्जा आहे त्यांना कंसात लिहिले, कळलं. त्याच्यानंतर हे असं एक अंतर सोडून असलं मध्ये की त्याला मेटा म्हणतात. काय म्हणतात, मेटा. मेटा. सो एक तर काय 1,3 डायब्रोमो बेन्झीन, बरोबर, किंवा मेटा डायब्रोमो बेन्झीन किंवा यम डायब्रोमो बेन्झीन असे जमते. यम म्हणजे मेटा. पुन्हा एकदा बघ, किती वेळ चूक करायला बघितलीस काय, किती चुका व्हायला, ह्या चुका सेम होतात. हे पुन्हा एकदा गोल काढायचं राहिलं, बरोबर. गोल काढायचं चूक होऊ द्यायची नाही. आणि हे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला असलं की पॅरा म्हणायचं त्याला. पॅरा किंवा 1,4 डायब्रोमो बेन्झीन, कळलं. त्याच्यानंतर आता हे झालं मोनो सबस्टिट्यूशन आणि डाय सबस्टिट्यूशन. आता जर ट्राय टेट्रा जास्त सबस्टिट्यूशन असेल, बेन्झीनच्या रिंगवरती जास्त जण असतील, तर मग ह्याला काही मेटा फिटा म्हणायचं नाही, सरळ आयुपॅक नावं द्यायचे नंबरिंगच्या रूलनुसार, जसे की आपण अगोदर नंबरिंगचे रूल शिकले. जसे की आता हे 3 जण आहेत, तर सिंपल आहे, 1 नंबर कोणाला द्यायचा ठरवता येणं अवघड आहे. हे नायट्रो आहे, हे नायट्रो आहे, हे क्लोर आहे. मग अल्फाबेटिकली छोटं कोण आहे, 1 नंबर. अल्फाबेटिकली हा छोटा आहे, क्लोरीन, म्हणून तिथून सुरुवात केली 1 ची, आहे का नाही. 1, 2, 3, 4. मग हे काय 1 क्लोरो आणि 2,4 डाय नायट्रो आणि हे जे आहे ते बेन्झीन, कळलं. त्याच्यानंतर त्याला मेटा पण म्हणता आलं असतं ना, मेटा डाय नायट्रोबेन्झीन. मेटा डाय आहे, परंतु हे ह्याचं काय म्हणायचं, त्याला कसं शोधता येईल. 3 जण असल्यामुळे जमत नाही. हे जर नसलं असतं तर जमलं असतं, मेटा डाय नायट्रो. कळलं. पुन्हा हे लिहिण्याची पद्धती चुकली बघ होती, अशी नसते, असं कळलं. तर हे काय 1 क्लोरो हे झालं. पुन्हा त्याच्यानंतर ह्याचं नाव, आता ह्याचं नाव नीट लक्ष द्या. आता ह्याला पुन्हा नंबरिंग कशी केली, आता कुणाला महत्व द्यायचं. हे आहे मिथॉक्सी, हे आहे क्लोरो आणि हा मिथाईल. तर कुणाला महत्व देणार आपण, क्लोरीनला. आता आपल्याला क्लोरीन वाटतंय, परंतु अगोदर सर्व सबस्टिट्यूएंटचा विचार करावा लागतो, सर्वच ओव्हरऑल. क्लोरीनला जर 1 नंबर दिलीस तर काय होणार बघ, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे काय येणार, सर्व सबस्टिट्यूएंटचा विचार केला 1, 2, 5 येईल का ना. तेच जर तू मिथॉक्सी पासून सुरुवात केलीस, इथून 1, 2, 3, 4, तर काय येते, सेट.
1, 2, 1 to 4. 4. मग हा सेट छोटा यायलाय ना. हो. मग अगोदर ओव्हरऑल सर्व सबस्टिट्यूएंटचा विचार करतात का अल्फाबेटिकल? सेटचा विचार करायचा आधी. सेटचा. म्हणून आपण इथून नंबरिंग देणार 1, 2, 3, 4 आणि ह्याच्यानुसार मग नाव अगोदर क्लोरीनचं येणार कारण अल्फाबेटिकल लिहावं लागतं. हो. म्हणून 2 क्लोरो 4 मिथाईल. आता ह्याचं नाव बघ कसं दिलंय. आता जरा 2 नाव. आता एक सोपं आधी ते सांगतो तुला. काय येणार 2 क्लोर. ठीक आहे. आता एक आहे मिथॉक्सी, एक आहे मिथाईल. कुणाचं आधी नाव लिहायचं? मिथॉक्सी. मिथॉक्सी हे का ना. सो 1 मिथॉक्सी. त्याच्यानंतर मग 4 मिथाईल आहे का नाही. हो. आणि मग बेन्झीन. एक अशी पद्धत आहे. दुसरी अशी पद्धत आहे की तुम्ही याला पॅरेंट समजा एवढ्याला, ज्याला की ॲनिसोल म्हटलंय आपण, ॲनिसोल. हो. आणि मग त्याचं नाव काय येणार 2 क्लोरो 4 मिथाईल ॲनिसोल येईल का? हो. हे पण जमते कारण ॲनिसोलला आयुपॅकने ऍक्सेप्ट केलं ना. हो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जर कधी कधी काय असतं की बेन्झीन स्वतःच साईड चेन म्हणून चिटकलेला असतो म्हणजे सबस्टिट्यूएंट म्हणून काम करतो. जसं की इथं बघा, आता ही आहे पॅरेंट कारण का इथं PFG आहे. हा सबस्टिट्यूएंट जर असेल तर त्याला सबस्टिट्यूएंट असल्यावर मग फिनाईल असेल. इथं बघ 4 नंबरवरती आहे बघ तो सबस्टिट्यूएंट. कळाले का? इथं 1, 2 कारण का PFG ला कमी नंबर येते म्हणून आपण उजवीकडून दिला. तर 4 नंबरवरती हा सबस्टिट्यूएंट आहे, त्याला म्हणायचं फिनाईल म्हणायचं. पॅरेंट असताना काय म्हटलं त्याला आपण? बेन्झीन म्हटलं होतं आतापर्यंत. बेन्झीन. हो. पण सबस्टिट्यूएंट असलं की त्याला काय म्हणायचं? फिनाईल. त्याचं नाव काय आलं 4 नंबरवर फिनाईल. त्याच्यानंतर ब्युटेन 2 ऑल. कळलं का? हो. काहीतरी चूक दिसली बघ मला त्याच्यात एक. तुला दिसली का चूक? तुला दिसली का चूक या नावात? 4 येते नाही 3 येते. 3 ओल नाही. 3 काय येते? 3 कशाला येते? सबस्टिट्यूएंट कडून घ्यायचं. का सबस्टिट्यूएंट कडून कसं काय नंबरिंग घ्यायची? महत्व कोणाला आहे? सबस्टिट्यूएंटला का PFG ला? PFG ला. PFG ला. मग हे बघ बरं जरा, हे काय करलो मी इकडं. त्याचं ई कट करायचे. कळलं? हो. राईट. तर अशा प्रकारे हे आयुपॅक नॉमेनक्लेचर. कळलं का? आत्ता काही हे सर्व संपलंय असं नाही. आता कुठंतरी छोटं मोठं येत राहणार. हे NCERT पुरतं एवढं मर्यादित. कळलं? हो. आता जसं येईल तसं मी तर पुढे सांगत राहतो. आता एक शीट पण पाठवतो, ती सोडवत चालायची. ठीक आहे? हो. बर. आता असंच एक छोटंसं आयसोमेरिझम आहे. तसंच आयसोमेरिझम खूप मोठा आहे, पण आपल्याला थोडंसं आहे म्हणजे थोडक्यात सांगतो मी आयसोमेरिझम. ठीक आहे? हो. मग त्याच्यानंतर हा चॅप्टर संपला. उद्या हायड्रोकार्बन सुरू होतो. हो. आयसोमेरिझम म्हणजे काहीच नाही, असे दोन मॉलिक्यूल ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. कळतंय का बघ? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट. स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असं वाटतंय, पण डिटेलमध्ये गेलं तर कोणती तरी प्रॉपर्टी डिफरंट असली पाहिजे. कारण जे जॉमेट्रिकल आयसोमर असतात आणि ऑप्टिकल आयसोमर असतात त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काही वेगळा नसतो, सेमच असतो. तरी पण ते फक्त प्रॉपर्टी छोटीशी वेगळी असते म्हणून त्यांना आयसोमर म्हणतात. कळलं का? हो. तसं तू लक्षात ठेवू शकते, मॉलिक्युलर सेम आणि स्ट्रक्चरल डिफरंट. बट त्याच्यापेक्षा महत्वाचं काय? डिफरंट प्रॉपर्टी असली पाहिजे कोणती तरी एक, फिजिकल किंवा केमिकल. कळलं? हो. मग म्हणजे
स्ट्रक्चर मध्ये काहीतरी डिफरन्स असतो म्हणूनच त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये फरक येतो. बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, कळलं का? हो. आणि ह्या फेनॉमेनॉला आयसोमेरिझम म्हणतात. जसं की हे आणि हे जर ऑब्झर्व केलं तर दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला हाच येतो, हो. परंतु ह्याची चेन वेगळी आहे आणि ह्याची उगाच स्ट्रेट आहे. हो. सो 1 आणि 2 ला एकमेकाचे आयसोमर म्हणतात. तर आयसोमर्स मध्ये आणखीन उदाहरणं जर बघितले तर हे बघा, हा आणि हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण इथं अल्डिहाइड आहे, इथं हो. कीटोन आहे, म्हणजे काहीतरी हो. वेगळं आहे. हो. हे पण हे दोघं अल्कोहोल आणि हे इथर, हे कशाला दिले काय लेखन मी न लिहून दिलेलं पण लिहितात. तू पण नोट्स लिहिताना अशा चुका करू नकोस. आता मी हो. असं काहीच लिहून दिलेलं नसतंय. हे इथर, अल्कोहोल आणि इथर दिलेलं असतं, ह्यानं म्हणूनच कीटोन घातल्यामध्ये. हे कीटोन खाली असलं पाहिजे. हा, हे अल्डिहाइड आणि कीटोन. तसंच हे आणि हे सर्वजण एकमेकाचे आयसोमर्स आहेत, असे काही उदाहरणं दिलेत मी. हे काही नाही, हे एवढं काहीतरी होमवर्क केलं त्यानं, हे काही कामाचं नाही, हे काही कामाचं नाही खालचं. हे उगाच होमवर्क आहे बरं का, मध्येच केलेलं त्यानं. हो. महत्वाचं हे आहे, आयसोमेरिझमचे टाईप आहेत. उगाच सोपं आहे बरं का, काहीच नाही. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, आता हे बघ काय तर लेकर बाबा, 2 लिहिलाय आणि 1 लिहिलाच नाही. देर आर 2 टाइप्स ऑफ आयसोमेरिझम, लिहिला एकच, कळाले का? दुसरं एक असतंय स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम, ठीक आहे. मग आपल्याला ह्या सध्या बघायचं फक्त स्ट्रक्चर. स्टेरिओ आयसोमेरिझम मात्र थोडं आहे डोकं लावण्यासाठी. स्ट्रक्चरल मध्ये कोण कोण आहेत तर मी इथे लिहितो जरा बघ. आयसोमेरिझम त्याचे 2 प्रकार, स्ट्रक्चरल, दुसरा आहे स्टेरिओ. स्टेरिओ मध्ये 2 प्रकार आहेत, जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल. ते आपल्याला हळूहळू बघायचे, आत्ताच नाही. स्ट्रक्चरलचे फक्त आपल्याला बघायचे. ते कोण कोण आहेत? चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम किंवा त्यांना फंक्शनल आयसोमेरिझम असे म्हणतात, आणि मेटामेरिझम जे की पोझिशनचाच प्रकार आहे. तर बघा, तर पहिल्यांदा आपण बघू चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम मध्ये सर्व सेम असते, फक्त चेन डिफरंट असते. जसं की हा आणि हा, ह्याची स्ट्रेट चेन आहे, ह्याची वाकलेली आहे म्हणजे ब्रांच आहे, कळलं? हो. हा कार्बनची संख्या सेम, हायड्रोजनची संख्या सेम, फक्त चेन वेगळी, कळलं? हो. त्याच्यानंतर पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन मध्ये फंक्शनल ग्रुपची पोझिशन वेगळी असते. जसं की इथे डबल बॉन्डची पोझिशन 1 आणि 2 मध्ये आहे, तर इथं 3 आणि 2 मध्ये आहे. अल्कोहोलची पोझिशन पहिल्या कार्बनवर आहे, दुसऱ्या कार्बनवर आहे. बाकी काही चेंज नसला पाहिजे बरं काय, नाहीतर हे घेशील असं, हे असं आणि हे असं. हे दोघं आहेत काय समोर? नाही. का नाही? पोझिशन आयसोमर असायला पाहिजे. याचं फर्स्ट पोझिशन आहे, ह्याची सेकंड आहे. हो. मग का नाही? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे ना बेटा. सर्वात मेन, इथं 4 कार्बन आहेत आणि इथं 3 कार्बन आहेत. हो. मेन तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे, आहे का नाही? हो.
NH2 NH2 आहेत का हे दोघे एकमेकाचे आयसोमर्स? नाही. कळाले ना? हो. त्याच्यानंतर पोझिशन आयसोमर झालं. आता फंक्शनल हो. ग्रुप आयसोमर. फंक्शनल ग्रुप आयसोमर मध्ये काय असते? फंक्शनल ग्रुपच वेगळा असतो. म्हणजे ह्याचा फंक्शनल हो. ग्रुप वेगळा, ह्याचा फंक्शनल ग्रुप वेगळा. हे अल्डिहाइड आहे, हे कीटोन आहे. हो. पण असे काही विशिष्ट जणच आहेत की ज्यांचा जनरल फॉर्म्युला सेम येतो. CN H2NO असते का नाही? ज्यांचे हे हो. जनरल फॉर्म्युले सेम येते ते एकमेकाचे पोझिशन आयसोमर्स फंक्शनल ग्रुप आयसोमर असतात. म्हणजे आता उगाच हो. अल्डिहाइड सोबत अल्कोहोल नाही दाखवत. अल्डिहाइड आणि हो. कीटोन मात्र दाखवतात. जसं की आता हे जर बघितलं तू तर हे काय CH3 CH2 CHO आणि दुसरं कीटोन कसं आहे CH3 असाच आहे ना? हो. असाच आहे का? हाच आहे का कीटोन? हे दोघं आहेत इथं. हो. ह्या दोघांची जर बघितलीस तू तर कार्बन ह्याच्यात किती येतं? 3. हायड्रोजन किती 3. येतं? 6. आणि ऑक्सिजन एक. तसंच इथं किती आहेत कार्बन? 3. ऑक्सिजन सॉरी हायड्रोजन 6. 6. दोघांचे फॉर्म्युले सेम आले मॉलिक्युलर. हो. आणि फंक्शनल ग्रुप मात्र वेगळे आहेत. हो. म्हणून हे फंक्शनल ग्रुप आयसोमर आहेत. पण लगेच फंक्शनल ग्रुप उगाच वेगळा लावायचा आणि अल्कोहोल पण लिहून टाकायचा असं जमत नाही. हे पण 3 कार्बनचाच हो. अल्कोहोल आहे, बरोबर का? जसा हा हो. 3 कार्बनचा आहे, हा पण 3 कार्बनचा आहे, हा पण 3 कार्बनचा आहे. म्हणून हे दोघं पण हो. एकमेकाचे फंक्शनल ग्रुप आयसोमर आहेत असं म्हणायचं का गडबडीत? नाही. नाही. पहिल्यांदा काय करायचं ह्याचा फॉर्म्युला तर बघा कसा आहे. हो. किती आहे? कार्बन 3, हायड्रोजन 8. 8 आणि ऑक्सिजन ऑक्सिजन 1. हा. मग आहेत का हे दोघं आयसोमर एकमेकाचे? नाही. नाही. उगाच फंक्शनल ग्रुप वेगळा म्हणून फंक्शनल ग्रुप आयसोमर म्हणायचं नाही. फंक्शनल हो. ग्रुप आयसोमर म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. हे तर विसरायचंच नाही. प्रत्येकामध्ये बघा आयसोमर म्हटलं हो. की आधी काय पाहिजे? आधी काय पाहिजे? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिजे, परंतु डिफरंट मग काहीतरी असते. कुणाची चेन वेगळी असली की चेन आयसोमर, कुणाची पोझिशन वेगळी असली की पोझिशन आयसोमर, कुणाचा फंक्शनल ग्रुप वेगळा असला की फंक्शनल आयसोमर. मग जसं की हो. अल्डिहाइड आणि कीटोन हे एकमेकाचे फंक्शनल आयसोमर आहेत. हो. सेम नंबर ऑफ कार्बनची संख्या जर घेतली आपण, सेम नंबर ऑफ कार्बनची संख्या जर आपण घेतली तर अल्डिहाइड आणि कीटोन एकमेकाचे काय ठरतात? काय ठरतात? प्रश्न डबल एकदा सांगा. सेम नंबर ऑफ कार्बनची संख्या घेतली की अल्डिहाइड हा. आणि कीटोन एकमेकाचे काय येतं? फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. फंक्शनल ग्रुप आयसोमर्स आहेत, है का नाही? पण अल्डिहाइड आणि अल्कोहोल आहेत का? नाही. पण अल्कोहोल आणि इथर आहेत. हो. ते जर करून बघितलीस तू आता, मी जसं आता करून दाखवलं होतं, स्ट्रक्चर काढून बघितलीस तर ह्याचा हो. आणि ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच येतो. हो. शेवटचा आहे मेटामेरिझम. मेटामेरिझम म्हणजे पोझिशनचाच एक प्रकार आहे, काहीच नाही. इट इज स्पेशल टाईप ऑफ पोझिशन आयसोमेरिझम. त्यात काय असतं माहिती आहे का? असे फंक्शनल ग्रुप जे चेनचा भाग आहे, चेनच्या मध्ये येतात, आहे का नाही? इथर, कीटोन, सेकंडरी अमाइन. हा. ते अल्कोहोल वगैरे कसे आहेत? चेनच्या मध्ये येत नाही, चेनच्या बाहेर येतात, बरोबर का? हो. मग जे चेनच्या मध्ये येतात त्या फंक्शनल ग्रुपच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला कार्बनची संख्या वेगवेगळी होते. जसं की इथं 2 आहे, तर इथं ह्या ऑक्सिजनच्या भोवती 3 आहे. कळलं का? हो. अशांना एकमेकाचे मेटामर्स म्हणतात. टोटल तर संख्या सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम पाहिजेच, त्याला पर्याय नाही. हो. गडबड नाही करायची. मग हो. हे आहेत का एकमेकाचे आयसोमर्स, मेटामर्स? नाही. नाही. ठीक आहे ना? हो. परंतु हे आहेत का मग आता? आहेत. हा.
त्याच्यानंतर तसंच किटोनचं बघ, ह्याच्या बाजूला इकडे डावीकडे 1 3, त्यानंतर 2 2. दोन दोन. असा जर विचार केला तर 1 2 2 पोझिशनला आहे, इथं 3 हो पोझिशनला, म्हणजे पोझिशनच चेंज झाल्या, आणखीन काहीच नाही. हो मग ह्याला पोझिशन आयसोमर पण म्हणायला पाहिजे. हो म्हणजे पोझिशन आयसोमर हे सर्वांना लागू होणारा कन्सेप्ट आहे, कसल्याही फंक्शनल ग्रुपला. म्हणजे अल्कोहोलला पण लागू होतोय का नाही, ते अल्कोहोलची पोझिशन हो अशी आहे. नंतर जर त्याला इकडं थोडं असं घेतलं आपण आणि नंतर त्याला इथं लिहिलं तर त्याची पोझिशन 2 ची 3 होते. परंतु हो ह्याला मेटामर बनायचं का अल्कोहोलला? नाही नाही, कारण अल्कोहोल चेन मध्ये येतो का? नाही. नाही. जे चेन मध्ये येतात त्यांनाच फक्त मेटामेरिझम आहे, कळलं? म्हणजे मेटामेरिझम इज हो अ स्पेशल टाईप ऑफ पोझिशन आयसोमेरिझम. तसंच हे सेकंडरी हो अमाइन 2,3 1,4. सो हो मेटामेरिझम इज अ स्पेशल टाईप ऑफ पोझिशन आयसोमेरिझम. ह्याचे फक्त तुला मी फोटो पाठवतो आणि मग हो हे आपला चॅप्टर संपलाय. आता आपण उद्यापासून हो हायड्रोकार्बन सकाळी 8 पासून सुरू करूया, राईट? आणि हो उद्यापासून फक्त सकाळी लेक्चर राहणार. हो ठीक आहे, चालतं, ठेवा.